श्री स्वामी समर्थ. आज 12वी बोर्डाचा फिजिक्सचा पेपर झालेला आहे आणि आज त्याची उत्तर सर्व आपण सांगणार आहोत. त्याआधी नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर फटाफट डाउनलोड करा, कारण त्याच नाना फाउंडेशन ऍप मधले फिजिक्सचे प्रश्न देखील आलेले आहेत. विथ प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. 10वी 12वी वाल्यांनो आता तरी जागे व्हा. 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, 10वी इंग्रजी मीडियम, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम सगळ्यांना सांगतोय आताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तुम्हाला सर्व कोर्सेस मिळतील किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा फटाफट. आणि विशेष म्हणजे मुलांचा अभिप्राय बघा इथे, मुलांचे अभिप्राय. आणि आज सकाळी 8 वाजता मी एक प्रश्न पाठवलेला, हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर, तो फिजिक्स मध्ये आलेला आहे. विथ प्रूफ तुम्हाला इथे दिसत असेल. इथे स्क्रीनशॉट लावतोय. आणि आता किती प्रश्न आले होते हे फटाफट तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओला लाईक करत चला, लाईक करण्यात कंजूसी करू नका. भरपूर मुलांनी लाईक केलेले धन्यवाद. बघा, ईएमएफ ऑफ सेल पहिल्या याच्यात आला होता. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सेकंड पेंडुलम आला होता. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स बाय द स्टेशनरी चार्ज एक्सपोज टू द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर क्वेश्चन एनी एट लिहायचं होतं. सेक्शन बी मध्ये एडी करंट आला होता. त्यानंतर डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द nth बोर ऑर्बिट आला होता. त्यानंतर एक्सप्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बायो सर्वंट लॉ आला होता. ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ फोटोस डायोड आला होता. डिस्टिंक्शन बिटवीन द हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स आला होता. बघा, एवढे सगळे प्रश्न आले होते. फिजिक्सचं प्रेडिक्शन कोणीच केलं नाही, परंतु नाना फाउंडेशननं केलं, कारण स्वामींचा आशीर्वाद आहे. याच्यानंतरचे पेपर देखील मॅथ्स, बायोलॉजी, केमिस्ट्री तुम्हाला सोपे जावेत. त्यामुळे आताच दिलेल्या नंबर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ऍप फटाफट डाउनलोड करा. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, थर्मोडायनिक्सचा प्रश्न आला होता सेक्शन सी मध्ये. आणि त्यानंतर परफॉर्मिंग अँग्युलर एसएचएम तो पण आला होता. डिफाईन द मॅग्नेटिझेशन एसआय युनिट डायमेन्शन त्याचे लिहायचे, तो पण आला होता. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ड्यू टू द पॉइंट चार्ज तो पण आला होता. डी ब्रॉन्झिल वेव्हलेंथ सेक्शन सी मध्ये तो देखील प्रश्न आला होता. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो, सर्वात महत्वाचा 21 नंबरचा प्रश्न मी सकाळी त्यांना दिला होता. एक राईट सर्किट डायग्राम कुठली, हाफ आणि फुल वेव्ह, तर फुल वेव्ह पडलेला होता. त्यानंतर इथे तुम्हाला गॅल्व्हनोमीटर आणि तुम्हाला गणित मी सांगितलेले 4थं प्रकरण जे होतं आणि 10वं याच्यातले गणित करा, ते गणित देखील आले होते. थोडे इकडे तिकडे अंक झाले होते. त्यानंतर तुम्हाला सेक्शन डी मध्ये लॅपलेस लॉ आला आणि डिराइव्ह द रिलेशन बिटवीन द कोएफिशियंट ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ द रिफ्रॅक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. अशा प्रकारे 4ही सेक्शन मध्ये आपला दबदबा निर्माण झालेला आहे. आणखीन पण तुम्ही 10वी 12वीला असताल, वेळ वाया घालू नका. लवकरात लवकर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. फिजिक्सचं प्रेडिक्शन आपण सक्सेसफुली केलेलं आहे. आणि बोर्डाकडून देखील आता तुम्हाला आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आता विद्यार्थ्यांना नव भारत उल्हास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 5 गुण मिळणार आहेत. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना हा प्रस्ताव आता शिक्षण संचालनाने बोर्डाकडे पाठवलेला आहे. आता याच्यावर बोर्ड काय निर्णय घेतं ते बघणं खूपच रंजक असणार आहे. या प्रस्तावामध्ये असं सांगितलेलं आहे की आतापर्यंत आपल्याला जसं एनसीसी असेल, स्काउट असेल आणि स्पोर्ट्स कोट्यातून जसे सवलतीचे गुण मिळतात, त्याचप्रमाणे आता जर तुम्ही निरक्षर लोकांना साक्षर केले तर तुम्हाला 5 गुण हे मिळतील. अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. तुम्हाला फिजिक्सचा पेपर कसा गेला कमेंट मध्ये आपला अभिप्राय नोंदवा. श्री स्वामी समर्थ.